मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीची मदत जाहीर केली। पण ही मदत अभूतपूर्व अशा अतिवृष्टीसाठी पुरेशी आहे का? कारण देशात सर्वाधिक महसूल देणारे राज्य महाराष्ट्रच आहे, पण तरीही महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मात्र मदत कमी केली जाते। काय नेमकं कारण आणि कोणत्या राज्याला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली जाते बघूया। बिहारमध्ये शक्य, मग महाराष्ट्रात का अशक्य? पंजाबमध्ये हेक्टरी 50,000, महाराष्ट्रातच का 8,500? देशाचं आर्थिक केंद्र महाराष्ट्र, गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, मग शेतकऱ्यांना मदत करतानाच महाराष्ट्र पिछाडीवर का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सप्टेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये महापुराचा हाहाकार बघायला मिळाला। पंजाबमधील 5 लाख एकरवर फटका बसला, तर महाराष्ट्रात जवळपास 6 लाख एकरवरील शेतीला फटका बसलाय। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बरं, नुकसानीचं क्षेत्र देखील अधिक आहे, पण पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकार अगदीच तोकडी मदत करत आहे। पंजाब सरकारची शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत 50,000ची आणि महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत फक्त 8,500 रुपयांची। म्हणजेच पंजाब सरकारची गुंठ्याला 500 रुपये मदत आणि महाराष्ट्र सरकारची गुंठ्याला 85 रुपये मदत। दुसरीकडे केंद्रानं बिहारमधील 75 लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपये दिले। ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत। याला म्हणतात सरकार। पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत, तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे। आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान इथे येत नाही आहेत का? बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी 10,000 रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले। 75 लाख महिला 75 लाख महिला। बावनकुळेंना म्हणणं आहे की पंजाबमध्ये सरकार आहे आप पार्टीची, त्यांना शक्य आहे तर तुम्हाला शक्य का नाही? मग कशाला लोकांना तोंड दाखवायला बांधावर गेलात? आणि काय थातूर मातूर मदत करून काय होणार नाही। तुम्ही जर आज 50,000ची मदत करणार नसाल, विरोधक म्हणून नाही, नुकसान झालं काही प्रमाणात 25%, 50%, 60% समजू शकतो। इथे 100% नुकसान झालेलं आहे। नाही, मला माहीत नाही पंजाबला काय नुकसान भरपाई दिली वगैरे, मी निश्चित आपण सांगता म्हणून मी त्याची माहिती घेईल। पण या बाबतीत मी पुन्हा सांगेल की सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे। शेतकरी अतिशय म्हणजे मेथाकूट झालेला आहे, खूप परेशान आहे यावेळेला। जमिनी खरडून होऊन गेलेल्या आहेत। नद्यांचे प्रवाह मी पाहिले, आपण बघितलं 5 दिवस, 5 दिवस मी पूर्ण दौऱ्यावरच होतो आणि नदीचे प्रवाह 2-2, 3-3 बदलून गेलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन महायुतीने दिलं, पण वर्ष होत आलं तरी अजून कर्जमाफी काही सरकारनं केली नाहीये। आता मराठवाड्यात उद्भवलेल्या स्थितीवरनं विरोधकांकडनं सगळ्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी केली जाते। आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा। बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा। बरोबर आहे, आता त्यांना ते बरोबर नाटकं जमतील बरोबर सगळे। 2.5 वर्ष आपण सरकारमध्ये असताना आपण काय काय पराक्रम केले तर आपण आपल्या लोकांनी हे माहीत आहे। आपण ज्यावेळेला अशा भागामध्ये पाणी दौरा केला त्यावेळेला आपण रेड कार्पेट म्हणजे गाडीच्या खाली उतरल्याबरोबर कार्पेट, चिखलात पाय भरायला नको, पाण्यात पाय भरायला नको, साहेबांचे बूट ओले व्हायला नको, म्हणून आपण काय काय केलं हे याचं दिसतंय सगळं समोर। उद्धव ठाकरेंनी पीएम केअर फंडातनं मदत करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलंय। यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आणि आता पीएम केअर फंडातनं 50,000 कोटींची मदत जाहीर करा असं आवाहन राज्य सरकारला उद्धव ठाकरेंनी केलं। पण कानावर आलं होतं की कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले। पंतप्रधानांनी सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही?
PM केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे. खरं म्हणजे या ठिकाणी PM केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविड करता तो तयार झाला. 600 कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत. आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही. त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे. की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो. मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्याच्यात लाखो करोड रुपये आहेत. तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता, तुम्ही म्हणजे ते. म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय PM केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. बळीराजा पुरामुळे पिचलेला असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हे आरोप प्रत्यारोप त्यांच्यासाठी महत्वाचे, पण महाराष्ट्रातल्या बळीराजाला यावेळी गरज आहे ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी मदत करण्याचं आश्वासनही दिलंय. आता लवकरात लवकर भरीव मदत बळीराजा